मुलांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2023चा मराठी या विषयाचा पेपर सोडवणार आहोत. तर मराठी या विषयासाठी एकूण 25 प्रश्न असतात. प्रत्येकी 2 मार्क म्हणजे 50 मार्काचा हा पेपर आहे. आपण सोडवायला सुरुवात करूया. पहिलं बघा काय आहे, संवाद आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना दिलेल्या आहेत. खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आई मला प्लीज हँडवॉश दे ना. प्रमोद मी काय करतेय आजीकडून घे. का रे, शाळेत न्यायचंय का? हो ना आजी, आज शाळेत हात धुवायचे. रोजच धुतोस ना रे, आज वेगळे काय? अहो बाबा, आज जागतिक हात धुवा दिन साजरा करायचा आहे शाळेत. काय तरी खूळ बाई, हात धुणे यात साजरा करण्यासारखं काय आहे? अगं आजी, स्वच्छ हातांचे महत्व पटवून देण्यासाठीच हा संदेश सर्वांपर्यंत पोचवायचा आहे. हो का? बरोबर. अरे संदेशवरून आठवलं, आपला संदेश येणार नाही आज. बाबा, मग आम्हाला शाळेत कोण सोडणार? मी येतो सोनाली, तुम्हाला सोडायला. फक्त थोडा चहा घेतो. अरे वा, आई काकांसाठी चहा कर ना पटकन. प्रमोद, ही घे तुमच्या दोघांसाठी पुस्तके. ही पण घेऊन जायची आहेत ना? हो हो, थँक यू बाबा. आता हा संवाद आहे. यावरून आपल्याला आता प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा? आता बघा इथे पर्याय काय आहे? डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती, जागतिक हात धुवा दिन, वाचन प्रेरणा दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी. आता आपण जर बघितलं तर यामध्ये डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन किंवा लोकमान्य टिळक पुण्यतिथी याचा कुठेच उल्लेख नाहीये. फक्त जागतिक हात धुवा दिन याचाच उल्लेख आहे. तर याच्यामध्ये काय आहे? तर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती, त्यानंतर जागतिक हात धुवा दिन, वाचन प्रेरणा दिन हे जे तीनही हे दिवस आहे ते 15 ऑक्टोबर या दिवशी येतात. आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी जी आहे ती 1 ऑगस्टला येते. त्यामुळे हा याच्यामधला चुकीचा पर्याय आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार हा येणार 4. 4 हा पर्याय क्रमांक इथे येणार. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती आहेत? आता बघा इथे कोण कोण आहे? बघा पहिलं इथे आई आहे, त्यानंतर प्रमोद, त्यानंतर कोण आहे बघा? आजी, त्यानंतर बाबांचा उल्लेख आलेला आहे इथे, त्यानंतर आहे सोनाली आणि शेवटी आहे काका, जे त्यांना नंतर घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. तर एकूण किती आहेत? टोटल 6. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 2. पुढे बघा प्रश्न, वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा? तर संदेश इथे जर आपण बघितलं या संवादामध्ये, तर इथे एक असं आहे बघा, की संदेशवरून आठवलं आपला संदेश येणार नाही आज. आता इथे आपला म्हटलेला आहे, पण नक्की तो ड्रायव्हर आहे, की तो प्रमोदचा काका आहे, हे काही सांगता येत नाही किंवा सोनालीचा मामा आहे असं काही उल्लेख नाहीये. त्यामुळे ते निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 3. पुढे बघा, खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 6वे अक्षर कोणते? तर पहिलं या सगळ्या अक्षरांपासून तयार होणारी अर्थपूर्ण म्हण आपल्याला ओळखता आली पाहिजे. तर ती आहे, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. यामधलं 6वं अक्षर आपल्याला हवंय. तर 6वं आहे आले देवाजी च्या. तर मग इथे पर्याय क्रमांक येणार 4. पुढे बघा, दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत. आता इथे अधोरेखित जो शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर सुबक म्हणजे काय? व्यवस्थित छान काढलेली. तर ते रंगीत तर येऊ शकत नाही समानार्थी, किंवा स्वच्छ येऊ शकत नाही, किंवा ठिपक्यांची येऊ शकत नाही. तर त्याला बरोबर जे समानार्थी शब्द आहे तो आहे फैनाबाज. पुढीलपैकी भविष्यकाळी असलेले वाक्य कोणते? आता इथे बघा, पहिलं जे वाक्य आहे, तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू. हे भविष्यकाळी वाक्य आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते सरपंच अचानक आमच्या घरी आले. हे वर्तमानकाळी वाक्य आहे.
गावातील सारेच लोक श्रमदान करत असत. हे भूतकाळी वाक्य आहे आणि कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल हे सुद्धा भविष्यकाळी वाक्य आहे. त्यामुळे पहिलं आणि शेवटचं हे दोन्ही भविष्यकाळी वाक्य आहेत. त्यामुळे पहिला आणि चौथा असे दोन्ही पर्याय या प्रश्नाची उत्तर म्हणून येणार. खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. जन्मताच वाचा दोष असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष? तर वाचा दोष म्हणजे ज्याला बोलण्यामुळे अडचणी निर्माण होतात ते वाचा दोष. तर याचा दोष म्हणजे इथे काय येणार आहे? तर दोष म्हणजे इथे येणार आहे व्यंग. पुढचा आहे खालील दिलेल्या ओळींमधील विशेषण कोणते? थंडी आली, पेटवा, आकटी, शेका, हात गार. आता विशेषण म्हणजे काय? तर जे नामाबद्दल जे विशेष माहिती सांगतं त्याला म्हणतात विशेषण. तर या इथे बघा हात हे नाम आहे. तर हाताला आपण काय म्हणणार आहोत? तर इथे काय आलेलं आहे बघा, हात नाम असून गार हात असं आलेलं आहे. त्यामुळे गार हे विशेषण. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणता दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो? ते अतिशय सोपं आहे. ते आहे 5 सप्टेंबर. हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आता याच्या पुढे काय दिलेलं आहे बघा. एक बातमी दिलेली आहे आणि त्यावरून प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण. पुणे प्रतिनिधी. तारीख दिलेली आहे 20. पुण्यातील जनशाळा विद्यामंदिर या शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे, रंगीत आकाशकंदील, सुगंधी लिक्विड सोप, सुगंधी मेणबत्त्या तयार केल्या होत्या. आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले आणि तुळशी वृंदावन याचे लोकांनी विशेष कौतुक केले. दिनांक 19 ऑक्टोबरला स्नेहघर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेणे यांच्या हस्ते समारोप करताना जमलेल्या सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला. आता यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले? तर त्यांनी काय केलंय? विद्यार्थ्यांनी अनाथालयास मदत केली आहे बघा. अनाथालयाच्या अध्यक्षांकडे त्यांनी सगळा जमलेला निधी सुपूर्द केलाय. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 1. प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता? आता प्रदर्शनाचा कालावधी इथे त्यांनी तसा अंकामध्ये सांगितलेलं नाहीये. पण आपण जर बघितलं तर प्रदर्शन कधी सुरू झालंय? 15 ऑक्टोबरला आणि त्याचा शेवट जो आहे ते संपलं कधी आहे? तर 19 ऑक्टोबरला. म्हणजे एकूण किती येणार? 15, 16, 17, 18 आणि 19. त्यामुळे किती आले? एकूण 5 दिवस. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 4. बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे? आता बघा सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजन, राजकीय. तर त्यांनी काय केलेलं आहे? समाजाचे ऋण फेडलेलं आहे. त्यामुळे त्याचा विषय जो आहे तो आहे सामाजिक. खालील दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. आता उद्देश्य म्हणजे काय? तर वाक्य कोणाबद्दल आलेलं आहे त्याला आपण उद्देश्य म्हणतो. अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजून वापरतो. इथे बघा काय म्हटलेलं आहे? आपण मराठी समजून वापरतो. त्यामुळे इथे उद्देश्य काय येणार? आपण. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 2. खालील दिलेल्या पर्यायातून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. तर बघा डाळिंबे, बोरे, लिंबे आणि आंबे. तर डाळिंब, ती डाळिंबे, ती बोर, ती लिंब आणि तो आंबा येतो. त्यामुळे इथे पर्याय वेगळा शब्द येणार 4. पर्याय क्रमांक 4. खालील दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? हे पर्यायातून निवडा. खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू मज्जाच आहे की. तर इथे काय येणार? उद्गार चिन्ह येणार. उद्गारवाचक हे वाक्य आहे. खालील दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा जाणून घ्यायची असते, तेव्हा ती इच्छा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? कुतूहल. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. पुढचं बघा 17वा प्रश्न. पुढीलपैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. तर बघा मजेशीर होड्या इथे त्यांनी निर्मला मटकरी म्हटलंय, पण खरं तर ते आहे नाव, खरं नाव आहे निर्मला मोने. त्यानंतर आनंदाचं झाड
हे जे आहे तिथे सुशीला शिंदे म्हटलंय, ते आहे लीला शिंदे. शेरास सव्वाशेर पॉल रुमाऊ हे बरोबर आहे. आणि चौथं जे आहे ढोल शंकर पाटील, तर ते संजय लोहकरे असं आहे. त्यामुळे ते बरोबर जो पर्याय आहे, योग्य जोडी जी आहे ती आहे शेरास सव्वाशेर पॉल रुमाऊ. त्यानंतर 18वा प्रश्न बघा, खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. खेळताना मार लागला तरीही मुले काय करतात, पर्वा करत नाहीत त्या गोष्टीची. त्यामुळे तिथे काय येणार, पर्याय क्रमांक 4. पर्वा न करता खेळत राहतात. काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा, कारण त्यांची बायको म्हणजे जणू, आता त्यांना घाम फुटायचा म्हणजे ते घाबरायचे. तर ते घाबरायचे, तर त्याला पर्याय क्रमांक काय येऊ शकतो, लंकेची पार्वती नाही येणार, गोगलगाय तर नाहीच येणार, भानुमती नाही, तर त्राटिका येईल. तर त्राटिका म्हणजे काय, तर बकासुराची बहीण होती, ती राक्षसीण होती. त्यामुळे ते घाबरायचे, म्हणजे ती त्राटिकेसारखी त्यांना वाटायची. आता पुढे बघा, कविता आहे आणि त्या कवितेवरून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 20 ते 22 प्रश्न त्यावर आधारित आहे. निळ्या सागरी उसळल्या लाटा, उसळणाऱ्या फेसाळ लाटा, अक्राळ विक्राळ झाल्या कशाने, शांत सरळ खेळकर त्या होत्या. उधाण आले समुद्रास या, आनंदाने ती रौद्राने, हेलकावे खाऊ लागल्या होड्या, साद घालती माझ्या बांधवाने. अथांग सागरी मदत कोणाची, साद घालिती लेकरे सिंधूची, अंधाराचे पांघरुण चढता जीव घाबरा होऊ लागला. उधाण आले शांतही झाले, विध्वंसाचा मागमूस न उरे, निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे. आता यावर प्रश्न बघा, पहिला पहिला प्रश्न आहे, कवितेत पुढीलपैकी कशाचे वर्णन केलेले आहे. लाटांचे, अंधाऱ्या रात्रीचे, खवळलेल्या समुद्राचे, किंवा नदीच्या पुराचे. तर यामध्ये आपण जर नीट वाचली कविता, तर इथे समुद्राचं वर्णन आहे. त्यामुळे इथे काय येणार, तिसरा पर्याय येणार, खवळलेल्या समुद्राचे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही. तर बघा, तम. तम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अंधार. हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आनंद. त्यानंतर जलधी, जलधी म्हणजे सागर. आणि शेवटचा आहे पाणी. तर यामध्ये आपण जर बघितलं, तर तम म्हणजे अंधार आलेला आहे. हे बघा, अंधार आलेला आहे. त्यानंतर हर्ष, हर्षला आनंद, बघा आनंदाने हा शब्द आलेला आहे इथे, आनंदाने आलेला आहे. अंधार आलेला आहे. आणि जलधी म्हणजे सागर, तर सागराचा सुद्धा इथे उल्लेख आलेला आहे, सागरी सागर. फक्त शेवटचा जो शब्द आहे तो म्हणजे पाणी. पाण्याला जल, उदक, तो यासारखे समानार्थी शब्द आहेत, पण त्याचा उल्लेख आलेला नाही. त्यामुळे इथे अचूक पर्याय येणार, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, कवितेतील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. निळ्या सागरात लाटा उसळल्या होत्या, निसर्गापुढे माणसाची ताकद कमी पडते, उसळलेल्या लाटा शांत सरळ आणि खेळकर होत्या, होड्या हेलकावे खाऊ लागल्या. आता इथे जर आपण बघितलं, तर तिसरा जो पर्याय, उसळलेल्या लाटा शांत सरळ आणि खेळकर कशा असू शकतात, तर म्हणून हा चुकीचा पर्याय आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 3. पुढचं बघा, गणितातील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली. अधोरेखित शब्दांसाठी योग्य इंग्रजी शब्द निवडा. तर संगणकाची आज्ञावली, आज्ञावली म्हणजे आपण त्याच्यात तिथे आज्ञा दिली जाते, तर त्या संगणकामध्ये आज्ञा देऊन त्यानुसार कृती केली जाते, तर त्याला आपण म्हणतात आज्ञावलीला सॉफ्टवेअर. तर इथे उत्तर क्रमांक येणार 3. त्यानंतर बघा, 24वा प्रश्न, बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या डॅश त्यांचे कौतुक केले. तर आदरातिथ्य आपण कोणाचं करतो, तर पाहुण्यांचं करतो. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. आणि शेवटचा प्रश्न, जसे गायीचे वासरू तसे म्हशीचे. आता इथे बघा, करडू दिले. करडू हे शेळीच आहे, शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात. लेकरू, माणसाच्या मुलाला लेकरू म्हणतात. मेंढीच्या बाळाला कोकरू म्हणतात. तर मग म्हशीचं काय येणार, पारडू. इथे मग पर्याय क्रमांक येणार 4. अशा प्रकारे आपण
2023च्या मराठी या विषयाच्या पेपरचा सराव इथे आपण केलेला आहे आणि ते कसे काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हे पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला नवनवीन हे जे पेपर आहेत ते कसे सोडवायचे जर बघायचे असतील, तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.